एक म्हातारा आलं साधं आमच्या बाबासारखं मगाच्या आलं तर ते त्यानं 20 रुपयाची नोट काढली लाल. त्याला वाटलं इंदुरीकरच्या पायावर ठेवा. इंदुरीकरचे शिष्यलाही नालायक. ते त्या म्हाताऱ्याला लगेच म्हणले तर मला मरू द्या इष्ट वाचले. आणि थोड्या वेळानं नंबर 2 का 2 बार असं नागाट पण मारलंय. इंदुरीकरचे शिष्याने लगेच बाकीचे सरकवले. आले आले ते आणि त्यांनी 2000ची नोट काढली लालच आणि ठुली नोट दिसली. इंद्रिकर त्यालाच म्हणला पुत्रवती भाऊ. तो म्हणला गडी आहे मी या देवाने काय करतो. तो म्हणला अजून एक नोट ठुई गड्यालाही पोर होईल. भाषा माझी नाही अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी मनन साधना अवघे बुडवले. आपल्याकडे काय झालं महाराज शब्दांच्या व्याख्या लावल्या अर्थ समजला नाही पण व्याख्या लावल्या. काही काही शब्द आहेत आपल्याकडे नाही. तुम्ही सगळे लोक लग्न पत्रिका वाचिता रोज. आमचे ते श्री हरचे कृपे करून आमचे चिरंजीव शब्द योग्य आहे का एवढं सांगा. हा शब्द योग्य नाही पण त्याचा अर्थ प्रश्न पिढीचाच चालू राहिला. नाही तर लग्न पत्रिकेतला पुरा का या जगात 7 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा चिरंजीव आहे आणि शेवटचा एक चिरंजीव आहे तो प्रत्येक गावात आहे. बोल बजरंगबली चिरंजीव आहे पण आपण चिरंजीव. आता तिथं वाद असा आहे मृत्यू लोकांमध्ये चिरंजीव होणे नाहीच ना. महाराज कांद्याचा रस पिळायचा आणि त्याला अमृत म्हणायचं हे पुढे चालतं का महाराज. अमृत त्याला म्हणायचं का कांद्याचा महाराजांनी ओवी लिहिली का त्याला जर तुम्ही अमृत नाव ठेवलं ते जसं अज्ञान आहे. कारण कांद्याचा रस विषयात माऊलीची ओवी विषयाचे कांदे वाटायचे म्हणजे कांद्याचा रस करायचा आणि त्याला अमृत नाव ठेवायचं. हे कसं झालं. या माणसाला आपण चिरंजीव म्हणतो याच्यापेक्षा वाईट काय. कारण तुम्ही मी कोणत्या लोकात मृत्यू लोकातला प्रत्येक माणूस मरणार आहे. मग तुमच्या पोटी जन्माला आलेला पोरगा लग्न पत्रिकेत चिरंजीव